उमेदवाराला मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या मुरुडनगरीमध्ये आलो। आज आम्ही आपल्याला आशीर्वाद मागत असताना आपल्या विकासासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, आपल्या विकासासाठी आम्ही आपल्याला आशीर्वाद मागतोय। आणि याच्या उलट विरोधी पक्षाचे लोक कुणाच्या तरी प्रतिष्ठेसाठी, कुणाच्या तरी स्वाभिमानासाठी आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीचा प्रचार करतात। पण आमचे उमेदवार आपल्या मुरुड गावातील सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांना खरी गरिबीची जाण आहे, ज्यांना खरी कामाची जाण आहे, अशा सर्वसामान्य कुटुंबातील अतिशय कर्तव्यदक्ष असे उमेदवार आम्ही आपल्या समोर दिलेले आहेत, आम्ही त्यांना आशीर्वाद मागतो। आज आमचे महेश असतील, वैभव असतील, यांनी मुरुडमध्ये झालेली विकासाची कामं, मुरुडमध्ये होत असलेली विकासाची कामं आणि मुरुडमध्ये करायची विकासाची कामं याच्या बाबतीमध्ये सविस्तर असं आपल्या समोर मार्गदर्शन केलं। पण मी मुरुडकरांना सर्वप्रथम आश्वस्त करू इच्छितो, या मुरुडमध्ये जे उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर। या मुरुड नगरीला जे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली ती सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आमच्या बबनराव लोणीकर साहेबांच्या काळामध्ये झाली। या मुरुड मधलं बस स्टँड असेल, त्याचा जे काही विकास झाला तो भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये झाला। आणि तुम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट आज सांगून जातो की येणाऱ्या 15 दिवसामध्ये या मुरुडमध्ये अप्पर तहसील कार्यालयाची मंजुरी मिळून ते तहसील कार्यालय कार्यान्वित होणार आहे। ही आपल्या मुरुडला तालुका करण्याची पहिली पायरी आहे आणि त्याची सुरुवात या 15 दिवसामध्ये आपल्या मुरुडकरांसाठी आपण करतो। आता आमच्या महेशने सांगितलं, आमच्या वैभवने सांगितलं की ज्या वेळेस या मुरुडच्या विकासाचे विषय आले त्यावेळेस विकासामध्ये आडवा पाय घालण्याचं काम इथल्या नेतृत्वाने केलं आणि या मुरुडला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं। ज्यांनी 25 वर्ष या मुरुडचा राज्यकारभार केला त्यांनी या मुरुडसाठी काय केलं, या मुरुडचा काय विकास केला हे या मुरुडकरांना आधी सांगितलं पाहिजे। जर आपण या मुरुडला नगर परिषद केली असती तर या मुरुड मधला एकही रस्ता शिल्लक राहिला नसता, एकही नाली शिल्लक राहिली नसती, कुठली लाईट बत्ती दिव्याचा प्रश्न शिल्लक राहिला नसता। पण ते सुद्धा कोर्टामध्ये जाऊन अडवण्याचं काम या मुरुडकरांनीच केलं। पण मी तुम्हाला शब्द आणि वचन देऊन जातो, येणाऱ्या वर्षभराच्या आत या मुरुडला नगर परिषदेचा दर्जा मिळवून देण्याचं काम हा रमेश कराड मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करून देईल आणि या मुरुडला तालुक्याचा दर्जा सुद्धा मिळवून देण्याचं काम हा रमेश कराड करून दिले। तुम्हाला आज मी तुम्हाला शब्द आणि वचन देऊन जातो। आम्ही राजकारणासाठी कधी राजकारण केलं नाही, आम्ही आजपर्यंत फक्त विकासाचं राजकारण केलं। पण ज्यांनी 50 वर्ष सत्ता भोगली त्यांनी काय विकास केला, कुणाचा विकास केला, कुठल्या समाज घटकाचा विकास केला याच्यावर न बोलता आम्ही 1 वर्ष झालं आमदार होऊन, अरे तुम्ही 50 वर्ष सत्ता भोगताय, 50 वर्षामध्ये तुम्ही काय केलं किंवा तुमच्या मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही मुरुडमध्ये काय विकासाचा निधी दिला याच्यावर तुम्ही बोलत नाही। पण या रमेश कराडने या मुरुडमध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी विकासाला दिलाय आणि त्या माध्यमातून या मुरुडमध्ये विकासाची कामं झाली। हे पुराव्यानिशी मी तुम्हाला द्यायला तयार आहे। पण या काँग्रेसवाल्यांकडे कुठला विकासाचा मुद्दा शिल्लक नाही, विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही। अरे या देशाने, देशातल्या जनतेने तुम्ही केलेल्या भ्रष्ट कारभाराने नागरिकांनी, माझ्या मतदारांनी केलेलं आहे। कसं बसलंय लातूर मधलं एक वाचलंय, पडता निसटलंय आणि ते सुद्धा पुढच्या वेळेस दिसणार नाही। या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास काय असतो, ग्रामीण भागामध्ये निधी काय असतो हे दाखवण्याचं काम या रमेश कराडने करून दाखवलं। आणि माझं ओपनपणे आव्हान आहे त्यांना, तुम्ही सांगावं की हा विकासाचा निधी आम्ही आणला।